ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्या क्लासेसचे विद्यार्थी तनुज खुशारे सुद्धा आपल्यासोबत आहेत. 2022चा जे JMFCचा निकाल लागलेला आहे, याच्यामध्ये आता हे JMFC म्हणून त्यांचं रिकमेंडेशन झालेलं आहे. हे सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी JMFC क्लिअर केलेली आहे. आपल्या क्लासेसचा नेहमी प्रयत्न असतो की जे ग्रामीण भागातले सुद्धा जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना कराड लॉ क्लासेसमध्ये जॉईन करणं समजा शक्य नाही, त्यांना अफोर्डेबल नाही आहे, अशा लोकांना सुद्धा JMFC एक्झामची एक म्हणजे जी महत्त्वाची माहिती आहे ती मिळायला पाहिजे. पूर्वपरीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपले नोट्स आपण कसे बनवायला पाहिजे, परीक्षेचं रिव्हिजन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रकारची गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, असा एक आपला क्लासेसचा नेहमीच त्याच्यामध्ये प्रयत्न असतो. आणि त्यासाठी आपण आपल्या क्लासेसचे जे सिलेक्शनमध्ये जे असलेले जे सक्सेस झालेले जे विद्यार्थी आहेत, यांचा सुद्धा आपण स्ट्रगल त्यांच्याकडनं आपण ऐकून घेत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बरेच अप्स अँड डाऊन्स असतात. आता तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये बरेच स्ट्रगल असतो, पण त्या स्ट्रगलमुळे कुठेतरी आपल्याला खचून गेल्यासारखं होतं. आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं हे होणार नाहीये, आपण हे करू शकत नाहीये. मग त्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला कुणाचं तरी स्ट्रगल ऐकणं गरजेचं असतं. त्याच्यातनं आपल्याला थोडंसं मोटिवेशन मिळत असतं. त्यामुळे आपण अशा आपल्या विद्यार्थ्यांचा आपण मनोगत आपल्या क्लासेसवर घेत असतो. आज आपल्यासोबत तनुज खुशारे आहेत. जर तुम्ही सांगा की तुमच्या पूर्व परीक्षेची तयारी तुम्ही कशा पद्धतीने केली? सर्वप्रथम नमस्कार सर, थँक्यू. तुम्ही मला ही परत एकदा म्हणजे अपॉर्च्युनिटी दिली सगळ्या स्टुडंट सोबत इंटरॅक्ट करण्याची. कारण मी सुद्धा असेच इंटरव्ह्यूज बघून मी पण खूप इन्स्पायर झालेलो आहे आणि ह्याच याच्यातनं मी पण तयारीला सुरुवात केली होती. तर सगळ्यात पहिले प्रिलिम्स बद्दल मी तयारी अशी केली की मी सगळ्यात पहिले मी जुने पेपर काढले आणि मी आधी पॅटर्न समजून घेतला की क्वेश्चन्स कुठे फ्रेम होतात. हे मी आधी सगळ्यात पहिले समजलो की कुठे कुठे क्वेश्चन्स फ्रेम होतात. कारण असं रॅन्डम बेअर ऍक्ट काढणं आणि ते वाचणं याच्यामध्ये काही पॉईंट नाही जर माहिती नसेल क्वेश्चन कुठे फ्रेम होता. पण मी आधी 2-3 वर्षाचे पेपर सगळ्यात इनिशियली आधी मी ते चाळले आणि एक अनालिसिस केला. त्यानंतर मग प्रिलिमसाठी मी फक्त एक जसं तुमचं मार्गदर्शन असतं एक गायडन्स की बुवा फक्त आणि फक्त बेअर ऍक्ट्स, दुसरं काहीच नाही. फक्त बेअर ऍक्ट्स मी एकदम थरोली वाचले, एकदम टॉप टू बॉटम, एकही सेक्शन न सोडता, हे कुठलाही काही न गाळता. अगदी कमेंट सुद्धा मी वाचले, त्याच्या खालच्या केस लॉज मध्ये जे कमेंट्स असतात ते सुद्धा मी वाचले. आणि म्हणजे खोटं वाटेल सांगताना पण मी इंटरव्ह्यूला जाऊसपर्यंत माझं एक बेअर ऍक्ट कमीत कमी 25 वेळा वाचून झालं होतं. प्रिलिम्सला असो मेन्सला असो इंटरव्ह्यू पर्यंत माझं प्रत्येक बेअर ऍक्ट 25 वेळा वाचून झालेलं होतं. तर मी प्रिलिम्ससाठी तर फक्त एवढंच फॉलो केलं की बेअर ऍक्ट खूप थरो आपण पाहिजे. ओके. आता प्रिलिमची परीक्षा तर आपलं असं असतं की आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असेल आणि कुठल्याही प्रकारचा प्रश्न जर त्यांनी विचारला तर आपल्याला त्याच्यात आयडिया असेल तर आपण ते MCQ पर्यंत पोहोचू शकतो. पण मुख्य परीक्षेच्या बाबतीत बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की आपलं जे बेसिक आयडिया असते प्रत्येक विषयाची प्रत्येक प्रश्नाची ते आपल्या प्रत्येकालाच असते. म्हणजे परीक्षेला पूर्व परीक्षा पास होणारा प्रत्येकच विद्यार्थी मेन्समध्ये जे त्याला माहिती असायला पाहिजे ते असतं. आपली JMFCची परीक्षा अशी आहे की प्रत्येकाला ऑप्शनल बरेच प्रश्न देऊन टाकते. त्यामुळे परीक्षा लिहिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला माहिती असलेला प्रश्न त्याला 100% मिळून जातो. पण तरी सुद्धा त्याच्यातनं आपल्याला मेन्समध्ये मार्क जे मिळायला पाहिजेत. आता सरांना मला इथे सांगायला मला फार अभिमान वाटते की आपल्या क्लासेसचा विद्यार्थी आहे आणि क्रिमिनलमध्ये त्यांना 86 मार्क त्याच्यामध्ये मिळवलेले आहेत. ठीक आहे, 100 पैकी 86 मार्क. ठीक आहे, म्हणजे शेवटी पेपर चेकिंग करणारा जो व्यक्ती आहे तो पेपर चेकिंग करणारा व्यक्ती यांच्या पेपरमध्ये आणि बाकीच्या पेपरमध्ये त्यांनी एवढा फरक केलेला आहे 86 मार्काचा. तुम्हाला काय वाटतं क्रिमिनलमध्ये एवढे 86 मार्क तुम्हाला कसे मिळाले? नाही सर, ऍक्च्युली हा पण मला खूप मोठा शॉक होता की 86 मार्क्स कसे मिळाले. कारण उलट क्रिमिनल लॉचा पेपर 2022च्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच माहिती की सगळ्यात टफ होता. त्याच्यामुळे माझे नॅचरल रिॲक्शन हेच होतं पेपर बाहेर आल्यावर की पेपर खूप टफ आहे. आणि ऍक्च्युली मी तर पेपरवरनं बाहेर आल्या घरी फोन करून सांगितलं होतं की आपलं काही खरं नाही, आपल्याला आता प्रॅक्टिसला परत जावं लागेल, JMFC काय होता येणार असा माझा अंदाज होता. पण क्रिमिनल लॉ पेपरमध्ये ह्यामुळे जास्त चांगले मार्क पडले कारण मी ज्यांच्याकडे प्रॅक्टिस करत होतो किंवा मी ज्यांच्याकडे खूप 2 वर्ष इंटर्नशिप्स केला त्यांची पूर्ण क्रिमिनल लॉचीच प्रॅक्टिस होती. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या होत्या. म्हणजे फ्रेमिंग ऑफ चार्ज पासून, ओपनिंग ऑफ द केस पासून, सेशन्स ट्रायल मध्ये ओपनिंग ऑफ द केस पासून तर 313 पासून ऍक्विटल पर्यंत मी सगळं पाहिलेलं होतं त्यांच्याकडे असताना. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला त्या आठवाव्या नाही लागायच्या, त्या तशाच मला थरो कळायच्या. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं की आता ट्रायल बिफोर मॅजिस्ट्रेट जेव्हा असतो तेव्हा ओरल आर्ग्युमेंट्स ही कन्सेप्ट मॅजिस्ट्रेट पुढे नाही आहे. ट्रायल बिफोर मॅजिस्ट्रेट पुढे
कन्क्लुडिंग आर्ग्युमेंट्स करताना, तर मी ते कोर्टामध्ये असताना मी शिकलो होतो की एक सेक्शन आपला 314 खाली, आपण सीआरपीसी सेक्शन 314 खाली एक कन्साइज ओरल आर्ग्युमेंट शेवटी सबमिट करतो. तर माझ्या आन्सरमध्ये ही काही मी प्रॅक्टिकल गोष्टी इन्क्लूड केलेल्या होत्या ज्या मी प्रॅक्टिकली शिकलो होतो, म्हणजे रॅदर फ्रॉम बुक्स मी त्या प्रॅक्टिकली शिकलो होतो. किंवा मग एक आमच्या वेळेस नवीन क्वेश्चन आला होता की स्टॉपेज ऑफ प्रोसिडिंग किंवा क्लोजर रिपोर्ट हा एक प्रश्न आला होता. तर क्लोजर रिपोर्ट मला रॅदर दॅन सीआरपीसी पेक्षा मी प्रॅक्टिसमध्ये असताना क्लोजर रिपोर्ट हे पाहिलेलं होतं की आमच्या एका केसमध्ये पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता आणि त्याचा मॅजिस्ट्रेटनी कॉग्निझन्स घेऊन त्यावर काय ऑर्डर केली हे मी पाहिलेलं होतं, म्हणून मी ते लिहू शकलो. किंवा लोकल इन्स्पेक्शन ही गोष्ट पण आमच्या एका केसमध्ये घडलेली होती, ते होतं. आणि माझा एक असा अंदाज आहे की जजमेंट रायटिंग आणि एसे ह्या 2 गोष्टींमध्ये मला चांगले मार्क पडले असावे, कारण एसे मी खूप थरोली प्रिपेअर केले होते, खूप चांगले तयार केलेले होते सगळे एसे. ते एसेचे बरेच केस लॉज वगैरे मी चांगले तयार केलेले असल्यामुळे मला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळाले असावे असा माझा अंदाज आहे. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला आपला पेपर जर सगळ्यांपेक्षा जर आपल्याला वेगळा बनवायचा असेल तर याच्यामध्ये आपल्या स्वतःचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं आहे. आता सध्याच्याला आपण JMFC जे आहे किंवा कोर्टाचा निकाल सुद्धा आपल्याला तशीच येतात की तुमचं प्रॅक्टिस जास्त महत्वाचं आहे. फ्रेशर लोकांमुळे बार काउन्सिलला वगैरे सुद्धा त्रास होते असं सगळ्यांचं म्हणणं येत आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचा प्रॅक्टिसचा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा तिथे कुठेतरी कामाला आला. आणि आपल्याला जर 86 मार्क घ्यायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही कुठलीच गोष्ट स्किपला वगैरे टाकू शकत नाही. लिगल एसेवर सुद्धा तुमचं एकदम प्रचंड प्रिपरेशन असायला पाहिजे. जजमेंट रायटिंग सुद्धा आपलं त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारचे प्रिपरेशन असायला पाहिजे. आणि सोबतच जे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते सुद्धा आपल्याला थोडेसे बाकी लोकांपेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीने लिहावे लागतील. मी जे तुम्हाला प्रश्न विचारताना सांगितलं होतं की आपलं जे पेपर आहे, आपल्या पेपरमध्ये बाकी लोकांपेक्षा थोडासा डिस्टिंग्विश आपला पेपर वाटला पाहिजे. बाकी असं एकही विद्यार्थी नसतो जो मुख्य परीक्षेला गेला आणि त्याला काहीच माहिती नाहीये. ठीक आहे, त्याला जसं स्टॉपेज ऑफ प्रोसिडिंग यांनी सांगितलं त्याला 100% स्टॉपेज ऑफ प्रोसिडिंग माहिती असतात. बेरॅट मधला कंटेंट त्याच्याकडे नक्कीच असतो. क्लोजर रिपोर्ट असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असू द्या, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाकडे जो बेरॅटचा कंटेंट आहे तो असतोच. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या उत्तरामध्ये काही गोष्टी ठळक दिसून आल्या पाहिजेत, तरच आपल्याला 86 पर्यंत स्कोर त्याच्यामध्ये करता येतो. अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही जे तुमचे नोट्स वगैरे बनवलेले आहेत हे नोट्स मध्ये तुम्ही काय सांगू शकता, मार्गदर्शन काय देता येईल तुम्हाला? नोट्स मी ऍक्च्युली म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगायला आवडेल मला की मी नोट्स कधीच कोणाच्या रेफर नाही केल्या. कारण बरेच जण आपल्याकडे रेडी नोट्स घेऊन येतात की हे जुन्या विद्यार्थ्यांचे क्वालिफाईड लोकांचे नोट्स आहेत ते तुम्ही घ्या, तसे ते माझ्यापर्यंत पण आले. पण मी एकदम स्ट्रिक्टली डिसिप्लिन फॉलो करून मी कोणाचेही नोट्स अगदी माझ्या घरापर्यंत आले तरी मी ते घेतले नाही, मी झेरॉक्स केले नाही. कारण त्यामुळे मला असं वाटतं सर की आपलं होरायझन एक लिमिट होतं. जे आपण रेफरन्स बुक वाचून स्वतःच्या एक्सप्लोरेशन मध्ये जेवढं वाचतो तेवढं त्या नोट्स बघितलेल्या असल्यामुळे आपण वाचत नाही. जास्त रेफरन्स बुक वाचल्यामुळे आपल्याला स्वतःचं एक नॉलेज येतं की काय लिहायला हवं आणि काय नको लिहायला. ते जेव्हा तुमची अंडरस्टँडिंग येतं तीच अंडरस्टँडिंग तुम्हाला मेन्स पेपर लिहिताना फायद्यात येणार आहे की किती लिहावं आणि किती नाही लिहावं हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतःहून ते वाचलेलं आहे. म्हणून मी कधी कोणाच्या रेफरन्स नोट्स वापरल्या नाही. मी बेअरॅट आपले क्लासचे नोट्स आणि रेफरन्स बुक असं तिघांचं मिक्सचर करून मी माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या. सर्वप्रथम मी ते केलं की हे 3 मिक्स करून मी माझ्या स्वतःच्या नोट्स बनवल्या आणि एंड पर्यंत म्हणजे मुख्य पेपर देवसपर्यंत मी फक्त तेवढंच रेफर केलं. मी लास्ट मोमेंटला बेअरॅट काढेल, लास्ट मोमेंटला क्लासचे बुक नोट्स काढेल, लास्ट मोमेंटला मी रेफरन्स बुक काढेल असं नाही केलं. मी स्टार्टपासून प्रिपरेशन असं केलं की मी तिघं एकत्र करून एकच माझ्या नोट्स बनवल्या आणि मी त्याच एंड पर्यंत रेफर केल्या. ओके, आणि अजून एक महत्वाची गोष्ट असते, सध्याच्याला आपण पाहतो की परीक्षा जी आहे ती आपली फार लांबच चाललेली आहे. म्हणजे पूर्व परीक्षा होऊन त्याच्यामध्ये आता 2022 पेपर आहे, अजूनही त्याच्यामध्ये त्यांचं प्रोसिजर जे आहे ते सगळं फायनल झालेलं नाहीये. मग हा जो 2-3 वर्षाचा जो कार्यकाळ आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सध्याच्याला मेन पोरांना जास्त त्रास होतो तो मानसिक परिस्थिती राहत नाहीये. तुम्ही स्वतःला ह्या परिस्थितीमध्ये कंटिन्युटी प्रिपरेशन कसं कंटिन्यू ठेवलं तुम्ही? सर हा प्रॉब्लेम थोडासा मी पण फेस केला, पण याला ऑप्शन हेच आहे की प्रॅक्टिस तुम्ही करायला हवी. म्हणजे मी पण प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे तुम्ही सांगितलं की मार्क पाहिजे कारण प्रॅक्टिसमध्ये पण मी पण सगळ्यांना सांगतो की मी पण फ्रेशर म्हणून एक्झाम दिलेली आहे, पण तरी मी प्रॅक्टिस करत होतो. तर प्रॅक्टिसमुळे मला खूप कंटाळा कधी आला नाही, कारण माझ्याकडे एक नेहमी प्लॅन बी रेडी होता की आपलं प्रॅक्टिस पण चालू आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की म्हणजे मी प्रिलिम्स झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेऊन मेन्सचा अभ्यास केला, बाकी मी माझी प्रॅक्टिस कधी थांबवली नाही. मी मेन्सचा माझा अभ्यास पूर्ण झाल्यावर परत प्रॅक्टिस रिझ्यूम केली. त्याच्यामुळे ऍक्च्युली कधी मला असं एवढं नैराश्य वगैरे कधी आलं नाही. पण तरी एक हॉबी पण एक असावी. मी जसं टेबल टेनिस वगैरे खेळतो त्याच्यामुळे जेव्हाही मला असं थोडंसं वाटायचं
की नाही आपण फ्रस्ट्रेट होतोय हे अभ्यास करून करून, तर मी नेहमी टेबल टेनिस वगैरे खेळायला कंटिन्यू जायचो. फिजिकल ऍक्टिव्हिटी पण मी ठेवली, पण याला मेन हेच आहे की माझं नेहमी प्रॅक्टिस चालू असल्यामुळे मला ह्याच्याकडे कधी नैराश्य एवढं आलं नाही. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये एवढं जे 3 वर्षाचा आपला कार्यकाळ होता ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन पण कंटिन्यू ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमचं सगळं हे रिव्हिजन करून कशा पद्धतीने रिव्हिजन करत होता तुम्ही रेग्युलर? सर प्रिलिम्सला तर मी खूप चांगली आयडिया यूज केली होती. म्हणजे मी सगळ्यांना माझी आयडिया शेअर करेल की मी बेअर ॲक्टचे इंडेक्सचे झेरॉक्स काढले होते. मी सगळ्या बेअर ॲक्टचे इंडेक्सचे झेरॉक्स काढले आणि मी रिव्हिजन मध्ये मी काय करायचो, प्रत्येक आता फॉर एक्झाम्पल मी आज घेतला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, तर मी कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा एव्हरी सेक्शन इंडेक्स मधनं उघडायचो आणि मधामध्ये मी तो पूर्ण सेक्शन म्हणायचा प्रयत्न करायचो. आणि त्या सेक्शन मधनं जो शब्द मला आठवला नाही तो शब्द मी फक्त त्या इंडेक्स पुढे लिहायचो. म्हणजे मला नेहमी लक्षात राहायचं की ह्या सेक्शन मधनं आपण फक्त हा एकच वर्ड विसरतो, बाकी आपल्याला पूर्ण सेक्शन, हा पार्ट आहे, हा एक सेक्शन आपण विसरतो. असं मी पूर्ण आपल्या सगळ्या 12 बेअर ॲक्टचे इंडेक्स तयार केलेले होते आणि 12च्या 12 याच्यावर मी लिहिलेलं होतं. दुसरं, मी मेन्सला रिव्हिजन असं करायचो की आपली नोटबुक खूप वाचायची, जे आपल्या नोट्स आहेत त्या कंटिन्यू वाचत राहणं. आणि जिथे जिथे फिगर्स आहेत, नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये खूपच मंथ्स, इयर्स खूप जास्त आहे, पेनल्टी आहे, हे आहे, तर त्याला चार्ट्स आणि एक नंबर गेम असं मी एक टायटल दिलं होतं माझ्या नोट्समध्ये, द नंबर गेम. आणि मी जिथे जिथे आकडे आहेत, पूर्ण 12च्या 12 कायद्यांमध्ये जिथे जिथे आकडे आहेत ते आकडे लिहून ठेवलेले होते. आणि मग मी ते फक्त तेवढे 2 प्लेन पेपर्स मी याच्यावर लिहून ठेवलेलं होतं, टायटल देऊन द नंबर गेम, आणि असं सगळे मी आकडे लिहून ते मग मी ते वाचायचो की कुठे 3 मंथ्स आहे, कुठे 6 मंथ्स आहे, कुठे 1 year आहे, कुठे पनिशमेंट 3 मंथ्स आहे, कुठे 6 मंथ्स आहे, असं मी सगळं लिहून ठेवलं होतं. आणि आयपीसीला पण मी सेम केलेलं होतं. आयपीसीला सेक्शन पनिशमेंट, कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल, ट्रायबल बाय होम, हा एक चार्टच बनवला होता. त्याच्यामुळे हे मला राईट फ्रॉम प्रिलिम्स टू इंटरव्ह्यू मला हे सगळं कामात आलं. ते माझे चार्ट, जी मी मेहनत आधी घेतलेली होती की हे थरो नोट्स बनवण्याची, हे चार्ट्स बनवण्याची, ते मला एंड पर्यंत कामात आली. कारण मला खूप नोटबुक उघडून सारखं बघावं लागायचं, चार्ट्स पाहून पण मला खूप त्याचा फायदा व्हायचा. ओके. आता अजून एक महत्वाचा प्रिपरेशनचा प्रश्न की तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी करत असताना काय काय गोष्टी फॉलो केल्या? इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे नेमकं काय करणं असं तुम्हाला वाटतं? इंटरव्ह्यूची तयारी तर सगळ्यात अवघड होती माझ्या मते. प्रिलिम्स मेन्स दोघं एवढं मला अवघड नव्हतं वाटलं. इंटरव्ह्यूला खरंच मला पण काही कळत नव्हतं की कशी तयारी करायची, काय करायचं, पण तुमचं मार्गदर्शन खूप मला लाभलं सर या बाबतीत. तर सगळ्यात पहिले मी तेच सुरुवात केली की प्रोफाईल आपली जी असते की राईट फ्रॉम आपण कुठून स्कूल केली टिल आपण आपलं लॉ, LLM कुठपर्यंत केलं, प्रॅक्टिस कशात केली, हे सगळं मी जसं तुम्ही सांगितलं सर प्रिपेअर करत गेलो. स्कूलचं नाव, स्कूलचं मोठं, स्कूलचं फाउंडिंग इयर, कशी फाउंड झाली, सगळं घेतलं. कॉलेजचं तसंच केलं. त्याच्यानंतर मी इतकं प्रिपरेशन केलेलं होतं की मी काय बोलणार आणि ह्याच्यामधनं काय प्रश्न येणार हे मी इतकं अँटिसिपेट करण्याचा प्रयत्न केला होता की फॉर एक्झाम्पल मला एकदम एक्सपेक्टेड प्रश्न होता. माझं फर्स्ट ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि नंतर मी लॉकडे बघ, तर मला एकदम अँटिसिपेटेड प्रश्न होता की हे का बघ, की तुम्ही BSc कडनं लॉकडे का आले, आणि मला इंटरव्ह्यूला तोच प्रश्न विचारला गेला. तर मी इंटरव्ह्यू मध्ये तसंच सांगितलं केलं की देर वॉज अ डिफरन्स इन ओपिनियन इन माय फॅमिली. माय मदर वॉन्टेड मी टू बी अ science background person and my father wanted me to be an advocate. So in a way I did a harmonious interpretation. त्यांचं दोघांचं मी हे केलं, म्हणण्याप्रमाणे मी दोघांचं केलं. तर माझ्या ह्या उत्तरावर ऑनरेबल जस्टिस इतके हसले की इन अ वे यू सॅटिस्फाईड देम बोथ, असं म्हणून ते दोघं खूप हसले. पण याच्यावर मी हार्मोनियस इंटरप्रिटेशन हा शब्द यासाठी वापरला होता कारण मला अपेक्षित होतं की त्यांनी हार्मोनियस इंटरप्रिटेशन या शब्दावर मला विचारावं. मी त्याच्यावर खूप अभ्यास केला होता, त्याचे जजमेंट्स काढलेले होते हार्मोनियस इंटरप्रिटेशनवर. म्हणजे सर शिकवतातच की कसं इंटरव्ह्यू लीड करायचा आणि काय प्रश्न, तसा एक्सपेक्ट करून मी बऱ्याच गोष्टी तयार केल्या होत्या की नाशिक बद्दल, मी नाशिकचा असल्यामुळे नाशिकचे काय प्रश्न येतील, करंट अफेअर्स काय चालू होते. फॉर एक्झाम्पल तेव्हा एक कमेडियनची कॉन्ट्रोवर्सी चालू होती, तर ते कमेडियन बद्दल, त्याच्याबद्दल काय जजमेंट्स आहेत, मी सगळं खूप थरो प्रिपरेशन केलं होतं. कसं बसायचं, हातवारे नाही झाले पाहिजे, सर गाईड करतात तसं, बऱ्याच गोष्टी अशा चेक केल्या होत्या. बोलण्यामध्ये नम्रपणा आणि थोडं प्रॅक्टिसमुळे वर्ड्समध्ये डिफरन्सिएशन जाणवतं. म्हणजे आता जिथे मी बोलताना मी थोडं हायकोर्टला प्रॅक्टिस केलेलं असल्यामुळे सॉरीच्या ऐवजी माझ्या तोंडातून आपोआप शब्द निघायचा, जसं हायकोर्टला म्हणता आय अपोलोजाइज. किंवा मग बरेच जण असं म्हणतात की तुम्ही परवानगी द्याल तर मी प्रयत्न करेल, तर हे असं बनण्याऐवजी मी म्हणायचो आय मे स्टँड करेक्टेड. मी प्रयत्न करतो आणि आय मे स्टँड करेक्टेड जर माझं काही चुकत असेल तर. असे मी काही व्होकॅब्युलरी पण थोडीशी सगळ्यांपेक्षा वेगळी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. असं मी इंटरव्ह्यूला पण प्रिपरेशन केलं. ओके. तर लक्षात आलं मित्रांनो तुमच्या
की इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करत असताना आपल्याला आपला स्वतःचा जो एक्सपर्टीज आहे किंवा आपला स्वतःचा जो गोष्ट आहे प्रत्येकच अँगलने आपल्याला तयारी करावी लागते. ज्या प्रोबॅबिलिटीज आपण आपल्या मॅथमध्ये वगैरे शिकलेलं असतं की काय झालं तर काय होऊ शकतं. मी तसं आमच्या इंटरव्ह्यूच्या क्लासमध्ये सुद्धा इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुद्धा आपलं असं आहे की आपण इंटरव्ह्यूचे फक्त 1-2 लेक्चर वगैरे असं आपण काही घेत नाही. आपल्या इंटरव्ह्यूचे सुद्धा लेक्चर बरेच दिवस चालतात. बरेच लेक्चर घेणं, त्याच्यानंतर हे सगळे जे इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड करतो, म्हणजे इथे घेतलेले मॉक सुद्धा आपण रेकॉर्ड करून आपल्या विद्यार्थ्यांना ते ऐकायला देत असतो, जेणेकरून त्याच्यातनं सुद्धा काय होतं की प्रोबेबल प्रश्न आपल्या लक्षात येत असतात. आता यांना पुढचा प्रश्न ते विचारतील नाही तर नाही विचारतील, पण आपली तयारी असायला पाहिजे की मी हे जर उत्तर दिलं तर त्याच्यातनं पुढचा कोणता प्रश्न त्याच्यामध्ये निघू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. सगळ्यात शेवटी तुमच्या ह्या सक्सेसमध्ये आपल्या कराड लॉ क्लासेसचा रोल कशा प्रकारचा आहे? सर खूप रोल आहे, कारण मी कधी ऑफलाईन क्लासेसला आलो नाही, मी सगळं ऑनलाईन केलेलं आहे. त्याच्यामुळे मला कोणी दिसायचं नाही, कोणासोबत डिस्कस करायला कोणी नाही. माझं अशी हे होतं की माझ्या घरात माझ्या सख्ख्या भावाला सुद्धा माहिती नव्हतं की मी प्रिपरेशन करत आहे. मी घरात सुद्धा कधी डिस्कशन व्हायचं नाही, फक्त मी आणि माझे वडील याच्याबद्दल बोलायचं. तर बऱ्याच वेळेला ते फ्रस्ट्रेशन यायचं की कोणी डिस्कस करायला नाही, कोणासोबत डिस्कस करावं. तर थोडं एक क्लासेसमुळे मला तुमच्यासोबत पण बोलून बऱ्याच वेळेला ते डिस्कस करून ते कॉन्फिडन्स यायचा. आणि टेस्ट सिरीजचा मला सगळ्यात जास्त फायदा झाला. म्हणजे मला हा एक ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी बऱ्यापैकी प्रिपरेशन बॅरॅक्स वाचून केलं होतं, पण मी दिल्ली ज्युडिशियरीचं सॉल्व्हिंग लाईक बुक आणलं आणि ते इतकं टफ होतं की म्हणजे माझा मोरालच एकदम डाऊन झाला की आपल्याला याच्यातलं काहीच जमत नाही, कारण खूपच अभ्यास केलेला होता. पण मग मी जेव्हा टेस्ट सिरीज लावली आणि टेस्ट सिरीज मध्ये मला खूप चांगले मार्क पडायला लागले. टेस्ट सिरीजमुळे माझा खूप कॉन्फिडन्स वाढत गेला की बऱ्याच गोष्टी आपल्याला येतात बुवा, आणि चांगलं बरेच टॅकी क्वेश्चन्स पण आपल्याला सॉल्व्ह करता येतात बुवा. आणि मग मेन्स पर्यंत आल्यानंतर सगळ्यात जास्त फायदा मला जजमेंट रायटिंग अशी गोष्ट आहे की म्हणजे किती अभ्यास करा, किती वाचा, इतकं भांबावून टाकतं, काहीच समजत नाही कसं करायचं, काय करायचं. तर आपले जजमेंट रायटिंगचे जेवढे सेशन्स होते त्याच्यामधनं मला इतकं क्लॅरिटी आली की कुठे पॉइंट्स काय आले पाहिजे, कसं डिस्कस केलं पाहिजे तो मुद्दा, या गोष्टी. आणि मॉक इंटरव्ह्यूजचा पण मला प्रचंड फायदा झाला, कारण क्लासेसला कधी आलेलो नसल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मॉक इंटरव्ह्यू घ्या. तर सर तुम्ही पहिल्याच मला मॉक इंटरव्ह्यूला बोलले होते की तुमचं प्रिपरेशन खूप छान आहे आणि तुमचं चांगलं आहे सगळं, पण तुम्ही मला हे पण बोलले होते की याच्याने भारावून जाऊ नका, अजूनही अभ्यास चालू ठेवा. तर त्यामुळे पण एक कॉन्फिडन्स आला आणि असं कळालं की नाही आपण चांगल्या राईट ट्रॅकवर आहे, आपली मेहनत दिसेल कुठेतरी. तर असं मला खूप फायदा झाला सर तुमचं, त्याच्याबद्दल मी खूप खूप थँक्यू आहे. येस, ठीक आहे मित्रांनो, तर हा तनुज खुशार यांचा एक अनुभव आपल्या सगळ्यांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा लक्षात येईल की आपण पूर्व परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, मुख्य परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, आपले नोट्स आपण कसे बनवायला पाहिजे. आणि जसं यांनी सांगितलं की आपलं स्वतःचं सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं असतं. क्लासेसवाल्यांचा आता आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत असतो. एखाद्या विद्यार्थ्याला स्वतः त्याच्या तयारीमध्ये बाहेरून एक्सटर्नल जे काही मदत केली जाऊ शकते ती प्रत्येक गोष्ट आम्ही करत असतो. समजा नोट्स सुद्धा आपल्या याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न आणि त्याचं क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये आम्ही उत्तर लिहून घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा यांनी स्वतःच्या सुद्धा गोष्टी ऍड केल्या होत्या. आता क्लासच्या नोट्सचं सुद्धा कसं असतं की जवळपास महाराष्ट्रात तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी त्या नोट्सच्या जवळ येऊन जातोच, म्हणजे तो तयारीमध्ये येऊन जातोच आपल्याकडे. आणि जरी समजा त्याने आपल्याकडे क्लास जॉईन जरी समजा एखाद्याने केला नसेल तरी त्याला कुठून का काहीतरी करून तो आपल्या नोट्स मिळवतो त्याच्यामध्ये. त्यामुळे क्लासेसच्या नोट्स सुद्धा जवळपास प्रत्येकाकडेच असतात तयारी करणारे. मग याच्यामध्ये आपलं स्वतःचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन थोडंसं ऍडिशनल असायला गरजेचं आहे, ते त्याने स्वतःहून त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. सोबतच त्यांनी प्रॅक्टिकल जे सांगितलं की स्वतःची माझी प्रॅक्टिस पण चांगली होती. आता तर आपल्याला प्रॅक्टिस कंपल्सरीच केलेली आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण प्रॅक्टिस करणार आहात. आणि एक गोष्ट अजून एक त्याने सांगितली बोलता बोलता, जी मी पण नेहमी क्लासमध्ये सांगत असतो, की तुम्ही JMFC ची तयारी करत असताना कधीच असं नका करू की कुठेतरी लायब्ररीत बसून वगैरे अभ्यास केल्यासारखं. बाकी MPSCच्या परीक्षांना वगैरे कसं असतं की लाखामध्ये फॉर्म असतात, ठीक आहे, 7 लाख 8 लाख फॉर्म आहेत. मग हे सगळे जे विद्यार्थी आहेत हे फक्त आणि फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतात. आणि सोबतच JMFC ची त्यांची समजा MPSC ची परीक्षा झाली नाही तर तलाठीची परीक्षा देतात, तहसीलदारची परीक्षा देतात. मग अशा वेळेस त्यांचं मानसिक परिस्थिती सुद्धा टिकून राहते, ठीक आहे. पण आपल्या परीक्षेमध्ये आपण फक्त JMFCच्याच एका परीक्षेच्या मागे लागतो आणि ती परीक्षा 2-2 वर्षाच्या पुढे जात असेल आणि तुम्ही जर घरच्यांचे पैसे खर्च करून 15-15 हजार रुपये महिन्याचे खर्च करून जर तुम्ही लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असाल तर अशा वेळेस कुठेतरी आपली मोरल जे आहे ते डाऊन होऊन जातं आणि आपल्याकडे दुसरा बॅकअपला जर प्लॅन नसेल तर माणूस सुद्धा त्या ठिकाणी खचून जातो. त्यामुळे नेहमी आपला बॅकअपचा प्लॅन ठेवा. आपण वकील आहोत हे कधी विसरू नका. आपली शेवटी काही जरी नाही आपल्याला इकडे सिलेक्शन मध्ये झालं नाही तर आपण कोर्टामध्ये वकील म्हणून नेहमी स्टँड आपण राहिलो पाहिजे आणि त्यासाठी आपलं प्रॅक्टिस पण आपण करायला पाहिजे. तुमचं नोटिफिकेशन आल्यानंतर 2 महिन्यावर परीक्षा असेल तर तुम्ही गॅप घेऊ शकता, पण अशा परिस्थितीमध्ये जिथे परीक्षा फार पुढे चाललेली आहे
क्लास आपला चालू ठेवायचा, सोबत एक लेक्चर आपलं रोजच्या रोज बघत राहणे, त्याचं नोट्स वगैरे आपण मेंटेन करणे, रिव्हिजनचं पण काम आपलं चालूच ठेवायचं, रेफरन्स बुक जसं यांनी सांगितलं तसे आपले पुस्तक वाचत राहायचं, डेरॅक्टचे रिव्हिजन करत राहायचं आणि सोबतच तुम्ही कोर्टाचा सुद्धा आधार आपल्याला नक्कीच ठेवायला पाहिजे. याच्याने तुमचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा राहतं, बॅकअप प्लॅन आपला राहतो आणि हे सगळं तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा अल्टिमेटली कामाला येतं. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांना तुमच्याकडे बघून ते रेडीमेड मटेरियल वाटतं की हा खरंच जज म्हणून मटेरियल आहे, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये त्या लोकांना इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा जाणीव व्हायला पाहिजे. तर एक आपल्या विद्यार्थ्याचा अनुभव शेअर करण्याचा एक प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्यांना सुद्धा त्याच्यातनं फायदा व्हायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.